जिस कचरे को हम बेकार समझते हैं वही आज नागपुर की ताकत बन रहा है। जहां कभी कचरे के ढेर और बदबू थी, आज वहीं से निकल रही है स्वच्छ ऊर्जा। और सिर्फ कचरा ही नहीं, गंदा पानी भी अब संसाधन बन चुका है। ये कहानी है उस सोच की जिसने वेस्ट को वेल्थ में बदल दिया और नागपुर को बना दिया एक मॉड्यूल सिटी। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने सिर्फ इंफ्रास्ट्रक्चर की राजनीति नहीं की, बल्कि भारत को वेस्ट टू वेल्थ की नई दिशा भी दी है। गडकरी का मानना है कि आने वाले समय में ऊर्जा के क्षेत्र में आत्मनिर्भरता सबसे बड़ी जरूरत होगी और इसके लिए भारत को कचरे और कृषि अवशेषों से बायो एनर्जी और बायोफ्यूल तैयार करने पर जोर देना होगा। भांडेवाड़ी कभी नागपुर का सबसे बड़ा डंपिंग यार्ड हुआ करता था, जहां कचरे के ढेर और बदबू शहर की पहचान बन गए थी। लेकिन आज वही जगह आधुनिक बदलाव की मिसाल बन चुकी है, जहां अत्याधुनिक तकनीक के जरिए हजारों टन कचरे से सीएनजी और बायोफ्यूल तैयार किए जा रहे हैं। गडकरी साफ कहते हैं, कचरा मुक्त भारत बनाना है तो वेस्ट में वैल्यू क्रिएट करनी पड़ेगी। नागपुर में इसी सोच पर काम करते हुए ठोस कचरे से बायो सीएनजी और ग्रीन फ्यूल तैयार करने की दिशा में प्रयास किए गए। वहीं सीवेज ट्रीटमेंट के जरिए गंदे पानी को रिसाइकल कर उद्योगों और पावर प्लांट को बेचा जा रहा है। गडकरी के मुताबिक इससे हर साल करीब 300 करोड़ रुपए की आय हो रही है। गडकरी लगातार बायो इथेनॉल, बायो सीएनजी, ग्रीन हाइड्रोजन और कृषि अवशेषों से ऊर्जा बनाने वाले प्रोजेक्ट को बढ़ावा दे रहे हैं। उनकी सोच साफ है, कचरा समस्या नहीं बल्कि देश की नई आर्थिक ताकत बन सकता है। हेमा देशपांडे के साथ इस खास बातचीत में जानिए कैसे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने वेस्ट टू वेल्थ की सोच को सिर्फ विचार नहीं बल्कि नागपुर में एक सफल और मुनाफे वाले मॉड्यूल में बदल दिया। कचरे से कमाई और स्वच्छ ऊर्जा की यह कहानी देश को नई दिशा दिखाती है। नमस्कार, लोकतंत्र वीरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपला विषय आहे वेस्ट टू वेल्थ, म्हणजेच कचऱ्यापासून बायोनिर्मिती, सीएनजी आणि अनेक बाकी काही प्रकल्प। या विषयावर बोलण्याकरिता आपल्या सोबत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती हेमा देशपांडे मॅम। नमस्कार मॅम। नमस्कार। आपलं लोकतंत्र वीरमध्ये आपलं स्वागत आहे। विषयाला पुढे घेऊन जाऊया। भांडेवाडीमध्ये जो प्रोजेक्ट सुरू आहे केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्या माध्यमातून कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करतायत, काय सांगाल याच्यावर? आपल्याला माहितीच आहे की कचरा जो पूर्ण शहरामधनं ज्याला नागरी घनकचरा असं म्हणतात, हा घनकचरा हा एक समस्या आहे आणि ह्या समस्येवर उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे एक कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती हा प्रकल्प प्रस्तावित केलेला आहे। सध्या या प्रकल्पाचं एक लहान प्रमाणात तिथे प्रात्यक्षिक पण चालू आहे आणि हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर होणार आहे। आपल्याला माहितीच आहे की बरेच वर्षापासून या सॉलिड वेस्ट म्हणजेच घनकचऱ्याविषयी नियम आलेले आहेत आणि या नियमानुसारच हा एक प्रकल्प महानगरपालिकेने घेतलेला आहे। आणि हा जर का झाला तर हा जेव्हा पूर्णपणे कार्यान्वित होईल त्यावेळेस आपली पूर्ण सरकारची म्हणजे आपली जी कचऱ्याची समस्या आहे ती तर पूर्णपणे आपल्याला समस्येवर आपल्याला उपाय मिळेलच, पण त्याबरोबरच आपल्याला गॅस म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी हा एक खूप मोठा कन्सेप्ट म्हणजे पुनःचक्रित वापर असा आहे याला, की हा एक कन्सेप्ट आहे की नथिंग इज वेस्ट। कोणचंही जे एकाला जी टाकाऊ वस्तू असते ती दुसऱ्यांना वापरता येतेच। तर ह्याच ज्या टाकाऊ वस्तू ज्या शहरातून निर्माण होणार आहे त्याच्यापासून युजेबल असा गॅस निर्माण होऊन त्याचा वापर हा इंधनाकरता म्हणून आपल्याला करता येईल। तसंच त्याच्यापासून खत निर्मिती सुद्धा होईल आणि ह्याच बाकीच्या आपल्या इथलेल्या सध्या पण होतं आहे खत निर्मिती आणि बाकीचे पण त्याच्यातले वेगवेगळे जे घटक आहेत कचऱ्यात इतर लोक जे टाकतात त्याचा चार लेयर्स मध्ये किंवा आपण असं म्हणूया 4 सेक्शन मध्ये त्याचं सेग्रिगेशन करून म्हणजे विभागीकरण 4 विभागात त्याला विभाग करून त्याचं पूर्णपणे पुनश्चक्रित करण्याचा प्रकल्प हा
हे करणं आवश्यक आहे आणि तो होतो आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये. दुसरा प्रोजेक्ट असा आहे, कचऱ्यापासून सीएनजी आणि हायड्रोजन निर्माण करतात आहेत. हम्म. आणि त्यांचा फोकस असतो नेहमी की प्रदूषण होऊ नये. रस्त्यावर ज्या गाड्या चालतात आहेत डिझेलवर, त्याच्यामुळे प्रदूषण होत आहेत. त्याच्यामुळे सीएनजीचा वापर करावा जास्तीत जास्त आणि बरोबर. हायड्रोजन युक्त गाड्या तुम्ही वापरा. बरोबर. हा खरोखरच आहे की सीएनजी हा जो गॅस आहे हा म्हणजे कमी प्रदूषणकारी किंवा अत्यल्प प्रदूषणकारी असल्यामुळे सीएनजीच्या वापरामुळे आपले जे बाकीचे एमिशन्स आहेत, जे व्हेहिक्युलर एमिशन्स आहेत, ज्यांनी नायट्रोजन डायऑक्साइड्स किंवा कार्बन डायऑक्साइड याचे कमी प्रमाणात होईल, तसं धुलीकण जे म्हणजे ज्याला आपण सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर्स म्हणतो, याचं पण प्रमाण कमी होईल आणि व्हेहिक्युलर पोल्युशनचे जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्यात कमी येईल. तसेच ट्रान्सपोर्टेशन, आपण हा जो सीएनजी आहे हा इतर बऱ्याच ठिकाणी जसा कचरा ट्रान्सफर करण्याकरता आपण ज्या गाड्या वापरतो, जशा सगळीकडनं कचरा संकलित करून त्या कचरा प्रक्रिया केंद्रावर येण्याकरता ज्या गाड्या आपण वापरू किंवा बऱ्याच ठिकाणी जे आपल्या व्हेकल्स त्या वापराकरता जर का आलं तर आपल्या पेट्रोलियम प्रोडक्ट्सवर किंवा इलेक्ट्रिक ज्या बॅटरीचा कचरा वगैरे हा सगळा खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि जे ओव्हरऑल एन्व्हायरमेंटवर लोड येईल ते निश्चितपणेच कचऱ्यापासून ज्या अशा प्रकारच्या निर्मित इंधनाचा वापर केल्याने कमी होईल. नक्कीच या सगळ्यापासून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल असं काही वाटतं? ट्रान्सपोर्टेशन कॉस्टही कमी होईल, निश्चितपणे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल. त्याच्यानंतर पोल्युशन लोड कमी होईल. ही पण एक गोष्ट या प्रकल्पामुळे आपल्याला मिळणार आहे. आणि जो कचरा आहे त्यापासूनच आपण ही इंधन निर्मिती करणार असल्यामुळे तो मोठा एक भाग आहे. पुढचा आणखी एक प्रोजेक्ट आहे सांडपाण्यापासून ते मोठ्या उद्योगांना, जसं खापरखेडा वीज निर्मिती आहे, कोराडी वीज निर्मिती आहे, यांना सांडपाणी विकून अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात. हो, ही तर खूप हा अगदी स्तुत्य उपक्रम आहे आणि हा जवळजवळ 2014 पासूनच नागपुरामध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच हा झालेला उपक्रम आहे. आपल्याला माहितीच आहे की नागपूर शहरामधनं मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होत असतं आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार महानगरपालिकेला याबाबत डायरेक्शन्स म्हणजे निर्देश दिलेले होते. याबाबत महानगरपालिकेमध्ये कोर्टामध्ये सुद्धा म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा याबाबत महानगरपालिकेवर कारवाई केलेली होती आणि हे सर्व म्हणजे नागपूर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं सर्व नद्यांचे, मुख्यतः नाग नदीचे सुद्धा पाण्याचे नमुने संकलित करण्यात येतात आणि त्याची गुणवत्ता तपासण्यात येते. आपल्याला माहितीच होतं की नाग नदी ही सांडपाण्यामुळे, नागपूर शहरात निर्माण झालेल्या सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेली होती. अजूनही प्रदूषित आहे, थोड्याफार प्रमाणात त्याच्यात सुधारणा झालेली आहे, परंतु हे प्रदूषण वारंवार होतच. तर त्याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले होते. त्याच्यावर न्यायालयीन प्रक्रिया पण चालू होती. तर हे सर्वची कारवाई लक्षात घेऊन महानगरपालिकेमार्फत माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा करण्यात आली आणि पहिल्यांदा 130 दशलक्ष लिटर्स ही सांडपाणी करून पाणी प्रक्रिया यंत्रणा उभारण्यात आली आणि ह्यातनं निर्माण होणारं प्रक्रियाकृत सांडपाणी हे पूर्णतः जनको येथील कोराडी थर्मल पॉवर प्लांट येथे पुनश्चक्रित करण्यात आलं आणि हा एक खूप विक्रमी म्हणजे खूपच स्तुत्य असं आणि खूपच युनिक असा, एकमेवाद्वितीय असा प्रकल्प झाला आणि याच प्रकारे सगळीकडे करण्यात यावे असे सुद्धा निर्देश देण्यात आले. यानंतर 200 दशलक्ष लिटरचा सुद्धा प्रक्रिया करण्यात आली महानगरपालिकेच्याच या सांडपाण्यावर आणि ते खापरखेडा आणि कोराडी या दोन्ही पॉवर प्लांटला देण्यात आलं आणि आता ह्याच धर्तीवर इतरही
शहरांमध्ये हेच या प्रकारचे प्रकल्प राबवण्यात येत आहे. याच्यामुळे रोजगाराला चालना मिळेल. हो, याच्यामुळे आर्थिक रोजगाराला चालना अशा प्रकारे मिळते आहे. आणि जसं रोजगाराला चालना तर मिळतेच आहे, बरंच लोकांना याच्यामध्ये म्हणजे रोजगार मिळालेला आहे. त्याचबरोबर पाण्याची बचत होते आहे. आपण जे पेंच नदीतनं पाणी येऊन नागपूर शहराला दिल्या जातं, तर एवढं मोठं पाणी जे प्रक्रियाकृत सांडपाणी आहे, तसंच आपल्याला दोन्ही ठिकाणी पण म्हणजे दोन्ही थर्मल पॉवर प्लांट्सला पण औष्णिक विद्युत केंद्रांना सुद्धा हे पाण्याची गरज असायची. तर हे एवढं मोठं पाणी परत नैसर्गिक चांगलं स्तोत्रातलं पाणी घेण्याच्या ऐवजी हे प्रक्रियाकृत पाणी म्हणजे आपली पाण्याची पण बचत झाली. जे खराब झालेलं पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आपण ते इंडस्ट्रियल यूज करता, औद्योगिक कारणाकरता वापरतोय. त्याच्यानंतर हे प्रक्रिया करण्यामध्ये बरेचसे एम्प्लॉयमेंट पण मिळाली. आपण पाणी सेव्ह करतोय, ते ह्युमन कन्झम्पशनला आपल्याला म्हणजे आपण इतर लोकांना पिण्याकरता नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेलं स्वच्छ चांगलं पाणी वापरू शकतो. असे बरेच याच्यामध्ये फायदे झाले आहेत. नक्कीच. या सगळ्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे योगदान किती महत्वपूर्ण आहे? हा पहिला प्रोजेक्ट होता, पायलट प्रोजेक्ट. बरोबर. ह्या माननीय नितीन गडकरींच्या मार्गदर्शन अथवा त्यांच्या पुढाकारानेच हा प्रकल्प झालेला आहे, म्हणजे असं मी म्हणू शकेल. आणि याबाबत त्यांनी खूप महत्वाची भूमिका घेतली आणि त्यांनी याबाबत सर्वत्र हे म्हणजे सर्वत्र प्रचार आणि प्रसार पण केला. ह्याच प्रकारचे प्रकल्प सगळीकडे व्हावे, ह्याच पद्धतीने त्यांनी पुढे त्यांची भूमिका आहे. तसंच इतरही असे प्रकल्प आहे की ज्यांनी जे म्हणजे वेस्ट पासून अनेक प्रकारच्या गोष्टी तयार व्हाव्या, जसं की इथेनॉल जे साखर कारखान्यातले जे ऊसाचे जे वेस्ट आहे, मोलासिस आहे असं आपण जे म्हणतो, त्याच्यापासून इथेनॉल बनवणे किंवा वेस्ट आणखीन जे वेस्ट आहे, वेस्ट ग्रेन्स, अशा प्रकारचे अनेक त्यांनी उपक्रम दिले आहे. प्रोटीन्स म्हणजे वेस्ट हेअर्स म्हणजे जे केस असतात त्याच्यापासून असे अनेक उपक्रम आहे. सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये आपल्याकडे बरेच असे प्रकल्प आहे आणि निश्चितपणे ते सर्व अशा प्रकारच्या सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये रिसायकलिंगच्या प्रोजेक्ट्सला ते नेहमीच प्रोत्साहन देत असतात. नितीन गडकरी फार विजनरी आहेत. ते नेहमी म्हणत असतात की म्हणजे त्यांचं जे व्हिजन असतं ते पुढच्या 50 वर्षासाठी असतं, ते आत्ताच्या 5 वर्षासाठी किंवा 10 वर्षासाठी नसतं. तर असेच काही प्रोजेक्ट नागपुरात राबवण्यात येत आहेत, जसं नागपूरला पूर्ण कचरा मुक्त करण्यासाठी कचऱ्यापासून रस्ता बनवणे वगैरे काही असं. हो, रस्त्याच्या याच्यात पण माननीय गडकरी साहेबांनी प्लास्टिकचा वापर करणे वगैरे अशा प्रकारचे बरेच प्रयोग केलेले आहेत. आणखीन आणि अल्युमिनियम रिसायकलिंग म्हणजे सध्या तर सोलारचं सिस्टीमचं पण लावणं, असे पण त्यांचे बरेच प्रकल्प आहेत. आणि निश्चितपणेच आपण सर्व जनता आणि गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनापुढे मुळे आपण एक झिरो वेस्ट असं शहर आपण निश्चितपणे निर्माण करू, स्वच्छ सुंदर आणि कचरा रहित शहर आपण निर्माण करू शकू अशी मला निश्चितपणे आशा आहे. नागपूर शहरामध्ये याच्या बरोबरच म्हणजे या सर्वाबरोबरच कन्स्ट्रक्शन डिमॉल्युशन वेस्ट आपल्याला हा एक म्हणजे तसा नवीन नाही पण लोकांना अपरिचित असलेला एक विषय आहे की बांधकाम आणि पाडकाम ह्याच्यापासून जे या दरम्यान निघणारं जे जो कचरा आहे त्याला कन्स्ट्रक्शन डिमॉल्युशन वेस्ट असं म्हणतात. ह्या कन्स्ट्रक्शन डिमॉल्युशन वेस्टचं पण रिसायकलिंग, रियूज आणि डिस्पोजल याचाही प्रकल्प नागपूर महानगरपालिकेमध्ये चालवला जातोय. आणि आपल्याला माहितीच आहे की सर्वत्र चालू असणाऱ्या जे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आहे किंवा बांधकामाच्या ऍक्टिव्हिटीज आहे याचं जे साहित्य आहे किंवा मटेरियल आहे ते ठेवण्यामुळे त्याचं इतरत्र अव्यवस्थित पडलं असल्यामुळे सुद्धा प्रदूषणात वाढ होते.
आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या जे कन्स्ट्रक्शन डिमोल्युशन वेस्टचं जे प्रॉपर त्याचं हँडलिंग आणि डिस्पोजल झालं तर त्याचा परिणामही आपल्या एअर क्वालिटीवर आणि आपल्या शहरातल्या रस्त्यांवर म्हणजे एकूणच आपल्या शहराच्या काय म्हणतात हँडलिंग म्हणजे पूर्ण शहरातील सर्व कामकाजावर होऊन प्रदूषणाच्या लेवलमध्ये वेगवेगळ्या इन्क्लुडिंग वॉटर, एअर आणि ऑल्सो एस्थेटिक जे एन्व्हायरमेंट आहे त्यावर सगळ्या परिणाम होऊन आपलं शहर हे सुंदर आणि स्वच्छ आणि प्रदूषण रहित होईल. नागपुरात जे वेस्ट मॅनेजमेंटचे प्रकल्प सुरू आहेत त्याच्यामुळे नागपूरकरांच्या स्वास्थ्यावर खूप चांगले म्हणजे परिणाम दिसून येतात आहेत. त्यांचे स्वास्थ्य जे पहिले खूप खराब होत होते किंवा प्रदूषणामुळे आणि आता कचरा कमी आहे, कचरा संकलन जास्तीत जास्त होत आहे. बरोबर. निश्चितपणे कचरा संकलन होणे, त्याच्यानंतर इतरही नियमांची अंमलबजावणी केल्यामुळे जसं की आता म्हणजे बायोमेडिकल वेस्ट रूल्स पण आलेले आहेत. त्याच्यामुळे जे इन्फेक्शन्स आहेत म्हणा किंवा प्रदूषणामुळे जे ऍग्रिवेट होतं, प्रदूषणामुळे नेमके आजार होतात आपण असं म्हणू शकत नाही, पण कोणत्याही आजारात वाढ होते. जे ऍग्रिवेशन होतं ते निश्चितपणे प्रदूषणाची पातळी कमी झाल्याने किंवा त्याच्यात इम्प्रुव्हमेंट झाल्याने स्वस्थ जे म्हणजे आपलं आरोग्य जे आहे ते निश्चितपणे सुधारतं. नितीन गडकरी यांच्या जे प्रयत्न सतत सुरू आहे त्याच्यामुळे नागपुरात झिरो वेस्ट लवकरच आपल्याला दिसेल का? लोकांचा स्वतःचा लोकसहभाग जर का या सर्व योजनांमध्ये द्याला तर हे निश्चितपणेच आपण साध्य करू आणि निश्चितपणे आपण त्याच्याकरता पूर्णपणे प्रयत्न करू आणि हा जो आपला जो म्हणजे उद्देश आहे तो आपण गाठू ही याची मला पूर्णपणे खात्री आहे. नक्कीच. तुम्ही आम्हाला जी माहिती शेअर केली, जे सांगितलं त्याचा दर्शक ऐकतील आणि त्यांना खूप लाभ होतील या गोष्टीचा. खूप खूप धन्यवाद. लोकतंत्र विनरमध्ये आपण इतके महत्वाच्या प्रश्नांवर बोललात आणि आम्हाला सगळी माहिती दिली त्यासाठी. आपण कुठेच जाऊ नका, कारण पुढच्या भागात आम्ही घेऊन येणार आहोत जलमार्ग क्रांती. तुम्हाला जलमार्ग क्रांती या विषयावर आणखी काही नवीन त्यांच्या प्रोजेक्टवर बोलणार आहोत. धन्यवाद. कचरे को कमाई, ऊर्जा और रोजगार में बदलने वाले इस विजन ने देश भर में वेस्ट टू वेल्थ की नई सोच को मजबूत किया। अगले एपिसोड में जानिए उस खास शख्सियत की कहानी जिसके साथ रिश्तों ने गडकरी के राजनीतिक और सामाजिक सफर को नई दिशा दी है।